बाबूची आणि स्पायडरमॅनची इथे रेस लागले वाटतं, कोण पहिले येणार. हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळेजण? मस्त आहेत ना? जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आम्ही ताईकडे आणि आज आम्हाला घरी जायला निघायचंय. बघा आपले दमलेले चेहरे बिचारे रायगड फिरून आलेत, मग दमलेत. मॅगी खाऊन भाऊजींना बाय बाय करून बाबूने आम्हाला गेले घेऊन सांगून स्वतः काहीतरी भलतच करत बसलेला. त्या दोघांची फायटिंग बघून आम्ही दोघं मस्त पोटभर जेवण केलं. हे कसले वडे बनवलेत त्याने? ओ वडे नाही हो, ताईने डोनट केलेत आमच्यासाठी. निर्वेदची मस्ती काय चालूच होती. हा काय डोनट दिसतोय. पहिला डोनट तर मीच खाला, खूप छान बनवलेलं ताईने. आता मी इथं खाल्ले, आता दादा आणि यशसाठी ताई बनवत होती. ते लोक तर डिझाईन वेगवेगळी सांगत होते. त्यांना बाय बाय करून फायनली आम्ही निघालोय. रिक्षामध्ये धुवायला चाललोय. तेवढं येताना खुश होतो, तेवढं आता जाताना दुःख होतं, कारण खूप मज्जा मस्ती एन्जॉयमेंट केली. तेच आठवण. यश पण त्याची उरलेली सुरलेली झोप कंप्लीट करतच होता. पोहोचलो रोह्याच्या स्टेशनवर आणि पहिल्यांदाच रोहा दिवा ट्रेनने प्रवास करतो, पण तो पण एक्सपिरियन्स नवीनच होता. खूप लवकर आलेलो कारण का आम्हाला सीट हवी होती म्हणून आम्ही लवकर तिला सोडा करून फायनली आम्ही आता रोहा सोडतोय. बाय बाय रोहा. मग काय प्रवास सुरू होता. एक एक स्टेशन होते आणि सगळे स्टेशन होते आणि फुल व्लॉग मी अपलोड केला, जाऊन तुम्ही बघू शकता. नागोठणे तर कासू, एक एक स्टेशन येतच होते. ट्रेनला पोहोचलो. मग भूक लागली म्हणून एक चायनीज भेळ घेतलेली खायला आम्ही. सैनी जिथे आपटा स्टेशन जात होते. कंटाळा तर मला पण यायला लागलेला, पण प्रवास काय सुरूच होता. मी जागरण करतोय पण आमचा एक माणूस तो फुल ऑन झोपेतच होता. ट्रेनला पोहोचायच्या टायमाला आमची ट्रेन लेट केली. मग कशी बशी तरी भेटली लोकल आम्हाला. ओंकार आता दमलाय बिचारा, झोपेलाच जाऊन येतो, असा चेहरा झालेला आहे. यशला पण कॉलेजला जायचंय, दमला तो. फायनली आम्ही ठाण्यात पोहोचून चेहरे तर पूर्ण दमलेले. रिक्षात बसून यशला बाय करून, दादाला बाय बाय करून फायनली चलो रायगड कंप्लीट. भेटून नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.